स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 13 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आलेले आहेत भोगी. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असे म्हटले जाते. मकर संक्रांतीचा सण हा एकूण 3 दिवस साजरा केला जातो. संक्रांतीच्या 1 दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. असे मानले जाते की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग अडचणी या दूर होतात. धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी स्वर्गाचे दारे उघडतात. म्हणून या दिवशी केलेले पुण्य दान हे इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फलदायी ठरत असतात आणि म्हणून मकर संक्रांतीला जास्तीत जास्त दान हे केले जाते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. मंगळवारी भोगीच्या दिवशी तुम्ही एक वेळ भोगी नाही केली तरीही चालेल, पण या झाडाला नक्की स्पर्श करा. या झाडाला स्पर्श केल्याने कोणताही शत्रू हा तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. फक्त 24 तासातच घरातील इडापिडा नजरबाधा वाईट भोग संपेल. तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी भोगीच्या दिवशी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त या झाडाला स्पर्श करायचा आहे. मकर संक्रांत या सणाची सुरुवात भोगीपासून होते. भोगी हा सण हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर आपल्या आयुष्यातील सर्व वाईट भोग वाईट कर्म यांचा नाश होतो. तर पहा, आपल्या शास्त्रामध्ये काही झाडे दैवी आणि चमत्कारी मानली जातात. एकीकडे विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन झाडे आणि वनस्पतीशिवाय शक्य नाही आणि दुसरीकडे शास्त्रात असं सुद्धा सांगितलं जातं की काही झाडे दैवी आणि चमत्कारी आहे. या झाडांची पूजा केल्याने आपल्याला त्या दैवी शक्तीचा खूप मोठा लाभ होत असतो. आणि बघा, विशेष तिथीवरती या झाडांची पूजा केल्याने श्रीमंतीचे योग जुळून येतात. तसेच ही झाडे आपल्या घराच्या परिसरामध्ये लावल्याने कोणतीही नकारात्मक शक्तीचा किंवा अशुभ शक्तीचा प्रभाव हा आपल्या घरावर किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांवरती पडत नाही. जर भोगीच्या दिवशी आपण या झाडाला स्पर्श केला तर आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग कर्म नष्ट होतील. तसेच आपल्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रू हा गुपित आहे, शत्रूचं नाव तुम्हाला माहीत नाही, शत्रू हा तुमच्यावरती गुप्त वार करत आहे, तुम्हाला त्रास देत आहे किंवा असा शत्रू आहे जो तुमच्या समोरून तुम्हाला त्रास देत आहे, शत्रू तुमची प्रगती थांबलेली असेल तर असा कोणताही शत्रू त्रास शत्रुपीडा दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत, आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण कष्ट देखील करत असतो. परंतु कधी कधी प्रयत्न कष्ट करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही. आणि म्हणून या भोगीच्या दिवशी जर आपण या झाडाला स्पर्श केला, या झाडाची पूजा केली तर आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. यासोबतच घरातील सर्व आर्थिक समस्या या देखील दूर होतात. घरात अखंड लक्ष्मी वास करते. तसेच या उपायाने घरातील इडापिडा नजरबाधा ही देखील दूर होते. आपल्याला हा उपाय करण्यासाठी 13 जानेवारीला मंगळवारी भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद तसेच तीळ टाकून स्नान करायचं आहे. असं स्नान केल्याने आपल्यामधील नकारात्मकता वाईट भोग हे नष्ट होतात.
यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहे। या दिवशी जेव्हा आपण देवांची पूजा करणार आहे तेव्हा देवांना जे स्नान आपण घालणार आहे तर त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला पांढरे तीळ टाकून देवांना स्नान घालायचं आहे। यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी, हळद, कुंकू आणि थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने जीवनामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल हे घडून येत असतात। सूर्यदेवाची कृपा ही आपल्यावरती नेहमी राहते। आपल्या कुंडलीतील अनेक दोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होतात। म्हणून या दिवशी सूर्याला जल हे अवश्य अर्पण करायचं आहे। आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे। त्या पाण्यात थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला लाजाळूच्या झाडापाशी जायचं आहे। लाजाळूचं झाड हे सर्वांनाच माहीत आहे। बऱ्याच जणांच्या घरामध्ये हे झाड आपल्याला लावलेलं बघायला मिळतं। या झाडाच्या पानांना स्पर्श केला, हात लावला तर ती पाने आपोआप मिटतात। ती पानं एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात, म्हणून त्याला लाजाळू असं म्हटलं जातं। आता या लाजाळूच्या झाडामध्ये वरून खाली मिटणारी पाने आणि खालून वर मिटणारी पाने असा प्रकार आपल्याला बघायला मिळतो आणि त्यावरून लाजाळूचे महत्त्व कमी जास्त होत असते। हे सर्व असले तरी लाजाळूच्या झाडामध्ये प्रचंड दैवी शक्ती असते। ज्या घरामध्ये लाजाळूचे झाड असते तेथे कधीच अशुभ शक्ती ही प्रवेश करत नाही। वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी प्राप्तीसाठी लाजाळूचे पाने, लाजाळूचं झाड हे अत्यंत शुभ मानलं जातं। लाजाळूच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून आपल्याला या भोगीच्या दिवशी या झाडाला जल अर्पण करायचं आहे। यानंतर एकदा स्पर्श करायचा आहे आणि आपल्याला या झाडाचं एक पान तोडून आणायचं आहे। यानंतर हे पान आपल्याला देवघरामध्ये ठेवून त्या पानाची पूजा करायची आहे। यानंतर ते पान आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। यामुळे घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल। घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल। तसेच जेव्हा तुम्ही या झाडाला स्पर्श करणार आहे तेव्हा तुमच्या मनातील इच्छा देखील तुम्ही व्यक्त करायची आहेत। या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर ती 100% पूर्ण होते असे म्हटले जाते। आता जर तुमच्या घरी हे लाजाळूचं झाड नसेल तर शेजारच्यांच्या घरी असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुमच्या घरीच हे झाड असेल तर तिथेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड। आता या भोगीच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करायला जास्त धार्मिक महत्त्व आहे, कारण भोगी या सणाच्या दिवशी जास्तीत जास्त तिळाला महत्त्व दिलं जातं। तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात आणि तीळ हे भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला एका तांब्याचा कलश घ्यायचा आहे। त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। यानंतर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। या 2 वस्तू घेऊन तुम्हाला बेल वृक्षापाशी जायचं आहे। तिथे जाऊन सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमूटभर पांढरे किंवा काळे तीळ टाकायचे आहेत आणि या झाडाला हे जल आपल्याला अर्पण करायचं आहे। यानंतर या बेलाच्या झाडाखाली बसूनच आपल्याला 108 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला या भोगीच्या दिवशी या 2 झाडांची पूजा करून हा उपाय करायचा आहे। जर तुमच्या घराजवळ एकच झाड असेल लाजाळूचं किंवा बेलाचं तर त्याच झाडाची पूजा तुम्ही करावी आणि जरी दोन्ही झाडं असेल तर दोन्ही झाडांची पूजा तुम्हाला या दिवशी भोगीच्या दिवशी करायची आहे। यामुळे नक्कीच आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग, शत्रू, त्रास नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य संपेल आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा।
चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.